विनंती असेल दोन्ही संघांच्या खेळाडूंना आणि पाठीराख्यांना की बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे आपण थांबायचंय। अंतिम सामना यासाठी केला होता टास शेवटचा दिसतो गोड बाबा आणि हा सामना अंतिम आहे। दिवस कोण गोड आपल्या नावी करेल यासाठी मात्र पाहायला मिळत आहेत। चला आपण काउंटडाऊन सुरू करूया। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 हेवी गोज द फर्स्ट बॉल ऑफ मेगा फायनल। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। मेगा फायनलचा पहिला बॉल पडतोय गणेश नाईक। पहिलाच बॉल चेंडू हवेत। पहिलाच बॉल चौकार आलाय। परेश पडवले यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार आले। आदरणीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर कुणबी दबदबा यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं प्राइज। पहिलाच बॉल चौकारासाठी अप्रतिम कॅमेरामध्ये या ठिकाणी कैद करताना यंगस्टार पोसाडे टीमचे पाठीराखे पाहायला मिळत आहेत। पाटील नेटवर्क कपिलजी पाटील चांगलं कार्य करताना पाहायला मिळत आहेत। पहिलाच बॉल चौकार आणि अकाउंट ओपन झालंय। रंगतदार क्रिकेट पाहायला मिळेल। 4 षटकांचं क्रिकेट आहे। अंतिम सामना डुकटन गट क्रिकेट लीगचा। पुढील बॉल याही वेळी शॉट ऑन जॉब केलाय। बॉल डीप मध्ये चाललाय। त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण बॅकअप मिळालंय परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी। मिस फिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर 4 रन्स। धन्यवाद। सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत। हे टॅलेंट आहे। मोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे परेश पडवले। दुसऱ्या बाजूने गणेश नाईक कमबॅक करण्यासाठी ते देखील जाणले जातात आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून कमबॅक केलं जातं। म्हणून म्हणतात ना जगातील सर्वात मोठा कमबॅक कोणता तर तो होता जेव्हा पुरंदरचा तह झाला। मिर्झा राजा न तब्बल 23 किल्ले दिले गेले। स्वराज्यामध्ये काही किल्ले सामील होते 9 किल्ले परंतु तदनंतर मात्र मुघलांना एवढे किल्ले देऊन सुद्धा तब्बल 9 वर्षांनी 361 किल्ले स्वराज्यामध्ये सामील झाले। हा होता जगातील सर्वात मोठा कमबॅक। तोच कमबॅक करावा लागेल। आणखीन एक खराब क्षेत्र रक्षण बॅट क्रिकेट 4 रन्स। कोण नडल तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर। आजची दोस्ती आपली भावा आजची दोस्ती आपली भावा। असा आहे जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा। असा आहे। चौथ्या बॉलवर पुन्हा चौकार फक्त चौकार ची भाषा बोलतोय हा बॅटर परेश पडवले। मैदानाच्या आतमध्ये हावी ठरलाय। मागच्या सामन्यामध्ये मी काय केलं मला ठाऊक नाहीये। हा अंतिम सामना आहे। हा सामना मला जिंकायचा आहे। हा सामन्यामध्ये मला चांगली बॅटिंग करायची आहे। सामना मी गाजवणार। कमी गतीचा बॉल यावेळेस पाहायला मिळतोय आणि हा विकेट कंप्लीट। चांगला झेल परिपूर्ण पाहायला मिळतोय प्रेमित पाटीलच्या माध्यमातून। विकेट क्रमांक 1। आता तो आलाय त्याच्यावर प्रतीक्षा करत होतो ब्रँड ऑफ पोचाडे अक्षय पाटील ज्याने प्रीवियस सामना आपल्या नावी केलाय। तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचाडे गावचा अभिमान अक्षय पाटील। तिसऱ्या क्रमांकावरती चांगली बॅटिंग केली। गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट। चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं। परेश पडवले यांनी केल्या 5 बॉल मध्ये धाबा 12 आणि आता अंतिम बॉल षटक क्रमांक पहिला 5व्या बॉल मध्ये विकेट आलाय आणि तदनंतर अक्षय पाटीलची ग्रँड एंट्री पाहायला मिळाली। संध्याकाळचं सत्र 4 षटकांचं क्रिकेट आपण जे खेळलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। चांगला बॉलचा प्रयोग षटक आपल्या नावी केलं। मागील 2 चेंडूवरती धावसंख्या 12 एक गडी बाद। प्रथम फलंदाजी करताना यंगस्टर पोचाडे
मग 7 संघांचा सहभाग पाहायला मिळाला. त्यामधील पहिला संघ म्हणजे श्रीशा 11 गोवाडे आदरणीय गणेशजी दुंदाजी नाईक सरांचा संघ, तीर्थ वॉरियर्स गोवाडे आदरणीय सचिनजी किशन पाटील साहेबांचा संघ, उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आदरणीय आदित्यजी गरज साहेबांचा संघ, घरत ब्रदर्स घरतपाड आदरणीय प्रतिमेजी गरज साहेब, अमरजी गरज साहेबांचा संघ, तामसे 11 आदरणीय विनय सुदाम पाटील सरांचा संघ, विनीतजी अनिल पाटील सरांचा संघ, तामसे 11 यंगस्टर पोचाडे आदरणीय अक्षयजी शेलार साहेब आदरणीय रोशनजी शेलार साहेब पोचाडे यांचा संघ, खामलोली स्पोर्ट्स आदरणीय निकेतजी पाटील सर, गौरवजी कंडी सर, तेजसजी पाटील सर यांचा संघ, खामलोली स्पोर्ट्स. परंतु या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून थँक्यू व्हेरी मच असेल ते म्हणजेच उत्सव चॅलेंजर्स गोवाडे या टीमचं आदित्यजी गरज साहेब, कारण त्यांनी मोठं मन दाखवलं. थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं होतं तर करेक्शन झालं होतं आणि त्यांचा संघ मात्र बाहेर गेला होता, परंतु ते त्यांनी स्वीकारलं आणि कमिटीला सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सन्माननीय आदित्यजी गरज साहेब, उत्सव चॅलेंजर्स टीमचं खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या आहे 12, एक गडी बाद. षटक क्रमांक 2 मध्ये निशांत गरद, मागच्या सामना त्यांनी गाजवला गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये. तेच येत आहेत पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 साठी. समोर आकाश पाटील, पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप करायचं होतं. हा चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला योग्य पद्धतीने. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात. एक चांगले गोलंदाज आहेत आणि एक स्मार्ट गोलंदाज आहेत, माइंडफुल गोलंदाज अँड स्किलफुल गोलंदाज. अर्थात आपण पाहू शकाल निशांत गरद षटक क्रमांक 2 मध्ये श्रीशा 11 गोवाडे या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निशांत गरद, यावेळेस क्विक बॉल पाहिलं होतं. बॅटर काय करतोय, शपलून खेळण्याचा प्रयत्न तो करतोय आणि म्हणूनच हा बॉल अगदी खोलात टाकला होता, फॉलो केलं होतं. लेग बायचे 1 धाव, धावसंख्या 1 ने पुढे. 13 रन्स. चांगली गोलंदाजी या 2 बॉल मध्ये फुटवर्क रीड करूनच गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. नाव आहे निशांत गरद. चांगली बॉलिंग षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस अक्षय पाटील फलंदाजी मार्कवर असेल. 1 डाऊन मॅन म्हणून तो पाहायला मिळतो या टीमसाठी. चांगली बॅटिंग त्यांनी केली होती मागच्या मॅच मध्ये. 7 मध्ये 28 धावा केल्या होत्या. रनअप मध्ये गडबड पाहायला मिळाली आणि म्हणूनच डेड बॉल पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीने रनअप असावं. विमानालाही उडण्यासाठी रनवेचा सहारा घ्यावा लागतो, रनअप घ्यावा लागतो आणि तेव्हा कुठे आपली हवाई सफर तो परिपूर्ण यशस्वी पद्धतीने करतो. त्याचप्रमाणे एक चांगला चेंडू हाताळण्यासाठी चांगला रनअप घ्यावा लागतो गोलंदाजाला आणि तेच पाहायला मिळतंय निशांत गरद यांच्या माध्यमातून. ओव्हर दी स्टंप्सनं अगदी खोलात बॉल टाकला. यॉर्कर बॉल सोपं नाहीये यॉर्कर बॉल हाताळणं. जेव्हा आपण प्रॅक्टिस मध्ये 50 ते 60 बॉल यॉर्कर हाताळतो तेव्हा कुठे एक परफेक्ट यॉर्कर पडतो. यावेळेस बाईटचे 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. 14 3 बॉलचा खेळ पाहायला मिळाला आतापर्यंत. चांगली बॉलिंग. बॅटने धावा येत नाहीयेत आतापर्यंत. एक लेग बाईटची, एक बाईटची धाव अशा पद्धतीने आतापर्यंत पाहायला मिळाल्या. आता 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या 3 बॉल मध्ये. निशांत गरद अनप्लेबल. ब्युटिफुल बॉलिंग. यावेळेस उडवलाय ऑन साइडला. त्या ठिकाणी फिल्डर आणि झेल परिपूर्ण. आकाश पाटील बॅक टू दी पवेलियन. गॉन. याच विकेटच्या शोधासाठी आणलं होतं निशांत गरद यांना आणि त्यांनी या ठिकाणी ती विकेट मिळवून दिली. प्राइज विकेट आकाश पाटीलची आपल्या नावी करताना. म्हणूनच मी सायलेंट हिरो आणि सायलेंट किलर हे नाव दिलं होतं निशांत गरद यांना. आपलं कार्य योग्य पद्धतीने ते करतात. कूल माइंडेड आहेत. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून आपलं कार्य योग्य प्रकारे करणं, कमी धावा देणं आणि विकेट देणं हे त्यांचं कार्य आहे. श्रीशा 11 गोवाडे टीम कमबॅक करते सेकंड ओव्हर मध्ये.
अक्षय शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेत. यशस्वी ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि स्वतः संघाचे संघ मालकही पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. योग्य पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. निशांत गरत एक स्मार्ट बॉलर आहेत, धावा देत नाहीयेत. या 4 बॉल मध्ये 1 विकेट त्याने मिळवलाय. धावसंख्या आहे 14. पुढील बॉल चांगला बॉल, अनप्लेबल अनप्लेबल अँड अनप्लेबल. बॅटने एक सुद्धा धाव नाहीये. प्रश्न विचारतोय हा गोलंदाज, जणू काही हा गोलंदाज प्रश्न विचारतोय आणि उत्तर नाहीये. गोलंदाज UPSC आणि MPSC चे प्रश्न विचारतोय आणि फलंदाज आहे सरळ सेवा भरतीची तयारी करणारा असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे आतापर्यंत तो गोलंदाजी करतोय, एक सुद्धा धाव बॅटने नाहीये. एक बाईटची आणि एक लेग बाईटची एक्स्ट्रा धावा 2 आहेत आतापर्यंत. अंतिम बॉल षटक क्रमांक 2चा निशांत गरत, अनप्लेबल बॉलर. यावेळी चेंडू बराच काळ हवेत. स्वतः गोलंदाज निशांत गरत पुढे आले. कॉट अँड बोर्ड होताना विकेट क्रमांक 3. सूरज नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. ब्रँड ऑफ कामलोली, चांगली कामगिरी करावी लागेल. या मॅचचा हिरो बनेल का? मॅचचा हिरो बनला, सामना जिंकून दिला तर चर्चा होईल खामलोली गावामध्ये या नावाची पुन्हा एकदा. तोच बॅटर ब्रँड ऑफ कामलोली सूरज नाईक. दुसऱ्या बाजूनं वैभव कंडी, सर्वाधिक विकेट 12 विकेट सहित पर्पल कॅपचे मानकरी ते आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मागील षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या. धावसंख्या आहे 14. 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. यंगस्टर पोचाडे काही प्रगती केली श्रीशा 11 गोवाडे टीमने. टॉप 4 मध्ये देखील असं वाटलं होतं जागा निश्चित नाहीये, परंतु तदनंतर बॉटम ऑफ दी टेबल पासून टॉप ऑफ दी टेबल येणं हे फार कठीण असतं. पहिलाच बॉल अक्षय पाटीलच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय 4 धावांसाठी. वेलकम बाउंड्री. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसाली. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसाली. झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्यावर बैसून झुलाली. झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्यावर बैसून झुलाली. आई देऊळ तुझी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केलं या 4 धावेंनी. अक्षय पाटील सांगतोय मी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, भरीव कामगिरी मी करू शकतो माझ्या टीम साठी. तेच केलंय आदरणीय सन्माननीय प्रसादजी भोईर साहेबांचं आगमन होतंय मुख्य व्यासपीठावरती. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय रमेशजी डवळा साहेब, रमेश मामा यांचंही आगमन होतंय. डुकटन गावचे माजी सरपंच आणि जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान सचिव, डुकटन गावचा अभिमान आदरणीय सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस हर्ष उल्हास मैदानाच्या आतमध्ये का केला जातोय तर वैभव कंडी विकेट टेकर गोलंदाज, सर्वाधिक विकेट मी आपल्या नावी का केलेत हेच तो सांगतोय. आणि आता मात्र ही मोठी विकेट आपल्या नावी करताना या स्पर्धेची 13वी विकेट वैभव कंडी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळत आहेत. पुष्करजी पाटील साहेब मैदानाच्या आतमध्ये आलेत. चांगली कामगिरी त्यांनाही करावी लागेल. या स्पर्धेचे आयोजक आहेत, योग्य पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. आणि जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे सदस्य आहेत, कशा पद्धतीने येथून ते बॅटिंग करतील. प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. आणि साहेबांचा पण करूया यथोचित सनातन सन्मान. आणि त्याकरता मी विनंती करतोय या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून साहेबांकडे नेहमीच पाहिलं जातं.
जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान सचिव आणि साहेबांचा आपण करूया डुकटन गट क्रिकेट लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत सनातन सन्मान आपण करणार आहोत। कार्यकुशल नेतृत्व म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं। मानाची सन्मानाची आणि अभिमानाची मायेची उद्धार श्वाल साहेबांना या ठिकाणी प्रदान केले जाते। स्नेहाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या। आज जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून तळागाळात जाऊन जनतेची सेवा करणारे कार्य तत्पर नेतृत्व अर्थात सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब यांचं या ठिकाणी भव्य आपण सनातन सन्मान करतोय। वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे डुकटन गट क्रिकेट लीग 2026 मध्ये। आगतम स्वागतम सुस्वागतम। काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? षटकार आलाय, धावसंख्या 6 ने पुढे गेली। 25 धावा, चौथ्या बॉलवरती षटकार येतोय। मागणी तसा पुरवठा करणारे फलंदाज यावेळेस पाहायला मिळत आहेत। नाव आहे सूरज नाईक। चौथ्या बॉलवर षटकार येतोय। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे। या षटकातील पुढील बॉल घेऊन सज्ज होताना गोलंदाज वैभव कंडी। चांगला बॉल, क्विक रिप्लाय मिळालाय। पुढील सत्कार मूर्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय रमेशजी ढवला साहेब आणि त्यांचा आपण करूया आदरणीय विनीतजी पाटील सरांच्या शुभ हस्ते यथोचित सनातन सन्मान। मान्यवरांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करतोय। लवकरच एक भव्य कबड्डी स्पर्धा आपल्या पेढीस येते, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेन या षटकानंतर। आणि सन्माननीय रमेशजी ढवला साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रेमाने रमेश मामा। 14वी विकेट वैभव कंडी मॅन विथ द गोल्डन आर्म म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। चांगली कामगिरी ते करतायत यावेळेस योग्य पद्धतीनं। व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय विनीतजी पाटील सरांच्या शुभ हस्ते। सन्माननीय रमेश मामा, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धावांची गती जर आपण बघितली तर मिलनची पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत। 25 धावा धाव फलकावरती। जे आम्ही सांगितलं की लवकरच पालघर जिल्हा पालघर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय पुरुष व महिला गटाच्या मॅटवरील कबड्डी स्पर्धाचं आयोजन आणि नियोजन केले गेले। ते म्हणजेच जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून डुकटन पालघर आणि या संस्थेचे संस्थापक आहेत सन्माननीय राघवजी देशमुख साहेब, सचिव आहेत सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब, खजिनदार आहेत संजयजी भुयाळ साहेब, सदस्य आहेत सुमितजी गायकवाड सर, सल्लागार आहेत सन्माननीय देवानंद वजे साहेब, सदस्य आहेत रमेशजी डोवला साहेब, सदस्य आहेत सोहेलजी दारोटा, सदस्य आहेत पुष्करजी पाटील साहेब। यावेळेस संधी होती झेल घेण्याची, परंतु झेल सुटला। 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या 27 आणि प्रथम पारितोषिक 55,555 रुपये आहे पुरुष गटासाठी। महिला गटासाठी प्रथम पारितोषिक 22,222 रुपये। द्वितीय पारितोषिक आहे पुरुष गटासाठी 25,555 रुपये। द्वितीय पारितोषिक आहे महिला गटासाठी 11,111 रुपये। तृतीय पारितोषिक पुरुष गट 11,111 रुपये। चतुर्थ पारितोषिक 11,111 रुपये। अष्टपैलू खेळाडू 4,444 रुपये। उत्कृष्ट चढाई 3,333 रुपये। यावेळेस रिव्ह्यू घेतला गेलाय आणि सेव्ह केला, या ठिकाणी धावा सेव्ह केलेल्या आहेत। उत्कृष्ट पकड 3,333 रुपये। महिला गटासाठी ही विशेष पारितोषिक आणि ही स्पर्धा कुठे होणार आहे तर स्पर्धेचं ठिकाण आहे डुकटन जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला मेन रोड आणि स्पर्धेचा वेळ आहे संध्याकाळी 4 वाजल्यापासून आणि प्रवेश फी किती आहे? मोफत मोफत मोफत। एकदा जोरदार टाळ्या होत्या जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेसाठी। हे कार्य अप्रतिम त्यांचं राहिलंय। जाऊया मॅचच्या दिशेने। रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळालेले आहे। हॅलो, सन्माननीय दुकटन गावचे माजी सरपंच प्रसादजी भोईर यांच्याकडनं तब्बल 2,100 रुपयाची भरीव निधी आल्याबद्दल मंडळ खूप खूप आभारी आहे। धन्यवाद प्रसादजी। धावांची गती 28 धाव फलकावरती पाहायला मिळते। आदरणीय जयजी मधुकर शेलार सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत।
रजा घेत आहेत सन्माननीय प्रसाद गोपीनाथ भोईर साहेब, आदरणीय रमेश मामा, थँक्यू व्हेरी मच आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं तर जाऊन पोहोचलं गेलंय यंगस्टार पोचाडी या टीमचं. 29 धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहे 3. या 3 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळावेच लागतील, रिक्स घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. प्रेमित पाटील समोर आहे, म्हणतात ना जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिक्स घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच म्हटले ना आयुष्यामध्ये रिक्स जोखीम पत्करा. जिंकला तर नेतृत्व कराल, हारला तर मार्गदर्शन कराल. हीच ती वेळ. थोडीशी फेकाफेकी झाली यावेळेस. आणखीन एक धाव वेगाने धावलेत त्या ठिकाणी आदरणीय जयजी मधुकर शेलार सर, परंतु यावेळेस विकेट मिळते. ती धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. 32 धावा, 3 धावा आल्यात. रोशाल पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बत्तीस धावा 9 फलकावरती. संध्याकाळचं सत्र चांगल्या प्रकारचं यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीने प्रेमित पाटील स्टॉक प्राइस मात्र अभाव चाललाय, वरच चाललाय. ज्याप्रमाणे आतापर्यंत तो गोलंदाजी करतो आणि फलंदाजी करतोय योग्य पद्धतीनं. महत्वाच्या सामन्यांमध्ये महत्वाची कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. अगदी शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 आणि पहिल्या इनिंगचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉपेज लागलाय, चेंडू हवेत गेलाय परंतु योग्य प्रमाणे लँडिंग झाली या बॉलची. 2 धावेचा प्रयत्न राहिलाय चेंडूवरती, 2 धावा मिळाल्यात. 3 धावेचाही प्रयत्न होतोय परंतु तो राहील असं बॉल. धावबतच्या माध्यमातून विकेट मिळते. 2 धावा अंतिम बॉलवर. धावसंख्या 34 अँड टार्गेट 35. लक्ष 35 धावेंचं जरा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की बॅट लाईट मध्ये आपण या ठिकाणी क्रिकेट खेळतो. जे दाते आम्हाला लाभलेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची गोल्डन ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची गोल्डन ट्रॉफी, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाची गोल्डन ट्रॉफी लाभली. स्वर्गीय धनंजयजी गजानन पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ आदरणीय विशालजी धनंजय पाटील साहेब नेटाळी यांच्या माध्यमातून भव्य ट्रॉफीज या पाहायला मिळतात, गोल्डन ट्रॉफीज. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण टीमसाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप केले गेले आदरणीय सन्माननीय चेतनजी कमलाकर पाटील साहेब. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आदरणीय प्रियेशजी कमलाकर घरत सरांच्या माध्यमातून मालिकावीर ट्रॉफी, बेट्स बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेट्स फिल्डर ही ट्रॉफी सौजन्य केलेली आहे. कैलासवासीय विनोदजी रामचंद्र घरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय कुमार भाविकजी विनोद घरत सरांच्या माध्यमातून या ट्रॉफी सौजन्य केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी मेडल्स आदरणीय कुमार आकाशजी निलेश पाटील गोवाड यांच्या माध्यमातून संपूर्ण लीग साठी चेंडू सौजन्य केलेले आहेत. सन्माननीय निलेशजी बाळाराम पाटील साहेब गोवाड यांच्या माध्यमातून व्यासपीठचे दाते आम्हाला आहेत ते म्हणजे आदरणीय वैभवजी सुदाम घरत साहेब नेटाळी, आदरणीय चेतनजी नामदेव घरत साहेब घरतपाडा, आदरणीय राजूजी तुकाराम घरत साहेब घरतपाडा, आदरणीय हेमंतजी बाळाराम घरत साहेब घरतपाडा, आदरणीय शैलेशजी प्रभाकर पाटील साहेब तामसई, आदरणीय प्रदीपजी जगन्नाथ पाटील साहेब पोचाडे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला यूट्यूब लाभलं, आदरणीय सन्माननीय किशोरजी अधिकारी साहेब नागझरी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केले गेलं बालाजी नेटवर्क, आदरणीय संजयजी सुरेश पाटील साहेब टॉसबॉक्सचे दाते, सन्माननीय राजेशजी अनंत पाटील साहेब तामसई पिण्याचे पाणी ज्यांनी सौजन्य केलं, पुण्यदान केलंय, शैलेशजी संदीप पाटील साहेब गोवाडे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप स्पॉन्सरशिप केलेली आहे आदरणीय कुमार विनयजी सुदाम पाटील तामसे यांच्या माध्यमातून. मोड 6 ऑफ द डे ही ट्रॉफी सौजन्य केलेली आहे कैलासवासीय दुंदाजी गोऱ्या नाईक यांच्या स्मरणार्थ आदरणीय गणेशजी दुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून. कॅच ऑफ द डे ही ट्रॉफी सौजन्य केलेली आहे कुमारी प्रांजल राकेश पाटील गोवाडे यांच्या माध्यमातून. मेडिकल किट आम्हाला सौजन्य केलेलं आहे आदरणीय डॉक्टर दिव्यजी चंद्रकांत पाटील सरांच्या माध्यमातून. प्लेअर ऑफ द डे ही ट्रॉफी सौजन्य केलेली आहे स्वर्गीय श्रीमती भारती बालचंद्र पाटील डुकटन यांच्या स्मरणार्थ आदरणीय शेखरजी बालकृष्ण पाटील साहेब तामसे यांच्या माध्यमातून. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द डे ही
आकर्षक भेटवस्तू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जी आम्हाला सौजन्य केलेली आहे स्वर्गीय तनिष कविश ठाकूर यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय कुणालजी गोपीनाथ पाटील साहेब पोलीस पाटील डुक्टन यांच्या माध्यमातून या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. संध्याकाळचं सत्र आणि हा सामना आपण पाहू शकाल. अंतिम सामना. नाण्याची एक बाजू आपण पाहिली परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात. हेड अँड टेल, छापा काटा, हार जीत. एक बाजू आपण पाहिली परंतु दुसरी बाजू पडताळणे हे आपण पाहूयात. जिथे लक्ष ठेवण्यात आलंय 35 धावेंचं. मैदानाच्या आतमध्ये ही A1 जोडी श्रीशा 11 गोवाडे टीमची गणेश नाईक आणि राहुल कंडी. असं म्हणतात ना, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह गणेश नाईक और राहुल कंडी के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. हे चांगलं ओपनिंग पेयर आहे. पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल. अभिषेक टांडेल सर, प्राईड ऑफ सातपाडी, अँड जाकीर खान सर, प्राईड ऑफ पालघर. सज्ज आहेत पंच, सज्ज आहे गोलंदाज. पोचाडे एक्सप्रेस अक्षय शेलार गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिलं आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल झोपून मारण्याचा प्रयत्न होता, पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला होता. यावेळेस बॉल चांगला पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीनं गतीने बीट केलं या बॉलने गणेश नाईक यांना. 35 धावा करायच्या आहेत. संध्याकाळचं सत्र, गोलंदाजांना पोषक असणारं वातावरण आणि गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी, अर्थात संध्याकाळचं सत्र. आणि या सत्रामध्ये आपण खेळतोय अंतिम सामना. डुक्टन गट क्रिकेट लीग मेगा फायनल ग्रँड फिनाले. यावेळेस आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धाव मिळणार नाहीये. पुष्करजी पाटील साहेब खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू शांत ठेवलंय, धाव येत नाहीये. मागे मात्र खेळण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत पहिला प्रयत्न झाला फाईन लेग मध्ये खेळण्यासाठी, दुसरा प्रयत्न झाला थर्डमॅन मध्ये खेळण्यासाठी. दोनही वेळेस अपयश मिळालंय. अक्षय शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी पुढील बॉल घेऊन. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत परंतु झेल होणार नाहीये. झेल सुटलाय. एक धाव मिळाली आणि जीवनदान मिळालंय गणेश नाईक यांना. 3 बॉलचा खेळ होतोय. स्कोर कार्ड वरती 1 धाव. एका धावेने श्री गणेश होतोय या दुसऱ्या इनिंगचा. राहुल कंडी ज्याने मागचे दोन्ही सामने गाजवले, दोन्ही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांचं पेंडिंग देखील आहे. आणि या सामन्यामध्ये जर पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली तर पुन्हा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळू शकतो. परंतु त्यासाठी मात्र हा सामना जिंकून देणं, कारण की समोर एक बेट्स बॉलर आहे, वेगाचा प्रचंड बादशहा म्हणून अक्षय शेलारांची ख्याती आहे, ओळख आहे आणि ते गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा पुढील बॉल. यावेळेस मात्र सूरजच्या हातातून बॉल सुटला परंतु जय पाटीलने हा झेल टिपला. एकमेकात सहाय्य करू अवघे दुरू सुपंत. विकेट क्रमांक 1. आगमनात माझ्या आली साधी तळ भावना, किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना. आगमनात माझ्या आली साधी तळ भावना, किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना. मत्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडॉन, मत्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडॉन. धन्यवाद. न्यू बॅटर प्रेमित पाटील. 1 डाऊन मॅन. राहुल कंडी यावेळेस बिना खातं खोले बाद होताना पाहायला मिळत आहेत. गोल्डन डक प्रेमित पाटील यावेळेस तिसऱ्या क्रमांकासाठी. चांगली कामगिरी प्रेमितला करावी लागेल. गोलंदाजीमध्ये तर आपली छाप सोडली परंतु आता मात्र
ऑलराऊंडरची भूमिका तुम्हाला अदा करावी लागेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. 1 धाव 1 गडी बाद. पुढील बॉल 5वा बॉल जाऊ दिले या बॉलला. पंत सांगतायत चांगला बॉल, योग्य लेंथ लाईन, लिगल डिलिव्हरीज मध्ये हा बॉल काउंट होताना पाहायला मिळते. जसा बॉल डॉट गेला टाळ्या आल्यात. एक डॉट बॉलचं महत्व हे अगणित आहे या मॅच साठी, कारण की धावा करायच्या 35. सोपं नाहीये धावसंख्या उभी करणं, धावांचा पाठलाग करणं, कारण की बॉल ट्रॅव्हल होत नसतो या इव्हिनिंग सेशन मध्ये. अंतिम बॉल पॉवर प्लेचा, पहिल्या षटकाचा. नो बॉल पंचांनी सांगितलंय आणि यावेळेस मात्र बॉल दन 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 करत निघून गेलाय. 4 धावांसाठी, चौकारासाठी. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षय शेलार यांचा हा नो बॉल 5 धावा देऊन गेलाय आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. धाव फलकावरती पाहायला मिळतील 6 रन्स. आणि पुढील बॉल यस फ्रेडचं सिग्नल पंचांनी केलंय अभिषेक तांडेल सरांनी. आणखी एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. हा चांगला बॉल होता. 6 धावेचे षटक राहिलंय चांगल्या रीतीने. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आणि 29 धावेंचं टार्गेट समोर आहे. 6 धावा याच महिन्यामध्ये 6 फेब्रुवारी 2026 रोजी आयुष म्हात्रेच्या कॅप्टनशिप मध्ये भारतीय संघाने अंडर-19 विश्वचषक जिंकला आणि रेकॉर्ड केला. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरा नालासोपाऱ्यामध्ये मात्र दिवाळी साजरी केली गेली आणि आयुष म्हात्रेचं मात्र आगमन केलं गेलं आणि त्याच्यावरती पुष्पवृष्टी केली गेली. भव्य स्वागत त्याचं केलं गेलं, कारण की आपला आयुष म्हात्रे आपलं पालघरचा अभिमान. 6 धावा धाव फलकावरती आहेत आणि तोच अंक भारताने 6व्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलं. सुरुवात 2000 साली झाली मोहम्मद कॅप अँड टीमने. 2008 साली आपण पाहिलं विराट प्रेम कोहली अँड टीम. 2012 उन्मुक्चंद अँड टीम. 2018 पृथ्वी शॉ अँड टीम. 2012 यश विजय धूल ॲज अ कॅप्टन आणि 2026 आयुष म्हात्रे. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. बॅड लाईट मध्ये आपण सामना खेळतोय. अंतिम सामना आहे. 18 चेंडू मध्ये 29 धावा करायच्या आहेत. सामना आहे बॅलन्सिंग. आकाश पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. दुसऱ्या बाजूनं फलंदाजी मार्क वरती आहेत गणेश नाईक. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत पाहायला मिळेल. दुसरं षटक 18 चेंडू 29 धावा. षटक क्रमांक 1 आपल्या नाभी केला अक्षय शेलार यांनी. फक्त 6 धावा दिल्यात आणि आता मात्र षटक क्रमांक 2 आकाश पाटील. पहिला बॉल कोलवट टेपाची लेंथ लाईनचा प्रयोग पाहायला मिळालाय. थोडे शांत आहेत या मॅच मध्ये. गणेश नाईक योग्य प्रकारे बॅटिंग करावी लागेल. थोडे इंजर्ड जरूर आहेत, परंतु म्हणतात ना वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नसतो, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. जखमी शेरचा वार गणेश दुंदाजी नाईक यांच्या बॅट मधून आलाय. डुकटन गट क्रिकेट लीगचा हा भव्य षटकार. षटकार येतोय. पहिला बॉल डॉट आला आणि गणेश नाईक सांगतायत तू मला रोखणार तर मी तुला ठोकणार. टीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर. हिट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कश्मकश महामुकाबला. अंतिम सामना आहे. धावसंख्या 12. आणखीन एक प्रहार ऑन साइडला. आणखीन एक गगनभेदी ब्रँडेड षटकार. Yeah.
संध्याकाळचं सत्र आहे. बॉल ट्रॅव्हल झाला नाही म्हणून काय झालं, माझ्यामध्ये ही ताकद आहे, मनगटात जान आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली जान दर्शवणारा षटकार, सलगचा दुसरा, धावसंख्या 18, 18 रन्स. यावेळेस मात्र झोपून मारला हा स्ट्रोक, रिव्हर्स स्वीप केलंय, बॉल दन 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 सीमा रेषा पार. डुकटन गट क्रिकेट लीग चौकार. धन्यवाद डीजे. 14 चेंडू आणि 13 धावा. आता मॅचचं समीकरण, सामना होता कुठे, सामना आला कुठे, ही क्वालिटी आहे, हा इम्पॅक्ट आहे. गणेश दुंदाजी नाईक हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. ब्रँड इज ब्रँड, तेच पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र वेट केलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय कॉम्बॉक्स मध्ये. आणखीन एक 4 धाब्यांसाठी लगातार दुसरा चौकार. दैता पापाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रेला, दैता पापाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रेला, माझी एकविरा आईचे तारले डोंगराला. 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. महागड षटक 20 धावा आतापर्यंत आल्यात. 2 षटकार 2 चौकार. शेवटचा बॉल घेऊन आकाश पाटील बॉलिंग मार्कवर. यावेळी हलक्याच्या हाताने पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट. 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. टार्गेट 35चा आहे. आता 12 चेंडू आणि 8 धावा. आता सेकंड लास्ट ओव्हर चांगल्या प्रकारे हाताळावी लागेल असं म्हणतात ना. सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानं लास्ट ओव्हर. डगआउट शांत आहे हे पाहायला मिळत आहे. यंगस्टर पोचाडे टीमचं कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहेत कपिलजी पाटील यांच्या माध्यमातून. अप्रतिम पद्धतीनं हे षटक राहिलं. गणेश नाईक यांचा बोलबाला राहिला. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट, आणि तो क्लास पाहायला मिळतोय क्रिकेटमधील C4 क्लास. म्हणून म्हणतात ना क्रिकेट काय खेळ आहे. C फॉर कॉन्फिडन्स, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, I फॉर इंटेलिजन्स, C फॉर क्लास, K फॉर नॉलेज, E फॉर एफर्ट्स, T फॉर टायमिंग, T फॉर टेम्परामेंट, T फॉर टेक्निक अँड T फॉर टॅलेंट. अशा गोष्टींनी क्रिकेट बनलाय आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण पाहू शकाल डुकटन गट क्रिकेट लीगच्या माध्यमातून. यावेळेस आणखीन एक प्रहार ऑन साइडला. त्या ठिकाणी फिल्डर आणि हा झेल परिपूर्ण. परंतु ज्या कार्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले होते गणेश नाईक, ते कार्य त्याने निभावलंय योग्य पद्धतीने. अ गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नाही. आणि यावेळेस त्यांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. 2 षटकार त्याच्यामध्ये 2 चौकार आणि त्याने धावा केल्या या मॅच मध्ये 22-22. चांगली इनिंग. 10 चेंडू 22 धावा, 2 षटकार 2 चौकार. गणेश दुंदाजी नाईक आणि डगआउट त्या ड्रेसिंग रूम त्यांचं स्वागत करत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये. सूरज नाईक फलंदाजीमध्ये चांगले योगदान त्याने दिलं आणि आता गोलंदाजीमध्ये त्याने पहिल्याच बॉल मध्ये विकेट घेतलाय. वैभव कंडी न्यू बॅटर. 11 चेंडू शिल्लक, धावा करायचे 8. चांगला बॉल, वेग वेग आणि प्रचंड वेग. हा चेंडू पाहायला मिळतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल. हे 2 चेंडू चांगले पाहायला मिळत आहेत. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल येत्या काळामध्ये सूरजला. हे सातत्य त्याला टिकवावं लागेल. कन्सिस्टन्सी मॅटर्स. थोडीशी गडबड झाली रनअप मध्ये आणि म्हणूनच 8 बॉल पण त्यांनी सांगितलं. 27 धावा आहेत, 8 धावा करायच्या आहेत आणि येणारे चेंडू आहेत 10. संध्याकाळचं सत्र. पुन्हा सूरज राऊंड विकेटने पुढे येऊन अटॅक केली या बॉलवर. बॉल चाललाय बिटवीन द गॅप, मिड विकेटला चौकार ठोकलाय. 31 धावा. आता फक्त 4 धावा दूर आहे हा संघ श्रीशा 11 गोवाडे. आदरणीय पूजकजी ठाकूर यांच्या माध्यमातून जर षटकार किंवा चौकार जर यावेळेस आला, वैभवजी कंडे यांच्या माध्यमातून सामना फिनिश केला तर 1000 रुपयांचं प्राइज
SP स्पोर्ट्स पूजक ठाकूर. आणि आता मात्र 4 धावा दूर आहे. 31 धावा झाल्यात. पुढे आलेत. स्लोवर बॉलचा प्रयोग पाहायला मिळतोय. एक धाव डेफिनेटली मिळाली. एकेरीवर समाधान व्यक्त करतील. यस डेफिनेटली. धावसंख्या 32 आणि 2 धावा करायच्या 3. ओनली 3 रन्स टू विन. फलंदाज प्रेमित पाटील, ब्रँड ऑफ तामसई, श्रीशा 11 गोवाडिया संघ. बॉटम ऑफ द टेबल टू टॉप ऑफ द टेबल येताना पाहायला मिळतोय. यावेळेस डाऊन दी लेग साइड वाईट बॉल. एक धाव पुन्हा मिळाली. धावसंख्या 33. 33 धावा. इथून फक्त 2 धावा करायच्या आहेत आणि तदनंतर तुम्ही चॅम्पियन बनाल. पर्व 1 दमदार आयोजन दिनेशजी माधव पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेस आणखीन प्रतीक्षा करावी लागेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सामना मला फिनिश करायचा आहे हे सांगतायत या ठिकाणी वैभव कंडी. आता सामना बरोबरी सुटलाय. बाईटची एक धाव येते. षटकार किंवा चौकार आला तर पूजक ठाकूर SP स्पोर्ट्स 1000 रुपयाचं प्राइज मिळेल वैभव कंडी यांना. आणि आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची गरज. वैभव कंडी पर्पल कॅपर आहेत परंतु बॅटिंग ही चांगली करू शकतायत. डुक्टन गट क्रिकेट लीगचं हे पर्व पहिलं आहे आणि अजूनही प्रतीक्षा करावी लागेल या एका धावेची. आणि आता सामना अंतिम षटकामध्ये येतोय. 6 चेंडू 1 धाव. 6 बॉल मध्ये 1 धाव कधी कधी होत नसते हे देखील आपण पाहिलंय. पालघर जिल्ह्यातील मातब्बर संघ त्या टीमचं नाव घेतलं होतं झाई संघ. परंतु भिवंडीचं क्रिकेट जे आपण पाहिलं सामना होता सेमीफायनलचा आणि 6 बॉल मध्ये 1 धाव सुद्धा झाली नव्हती. एक क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन अ क्रिकेट हेच पाहायला मिळत आहे. आणि आता अक्षय पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रेमित पाटील अप्रतिम पद्धतीनं हा सामना फिनिश करतील का? फिनिशिंग टच कसा असेल हे आपण पाहूयात. अक्षय पाटील बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. डुक्टन गट क्रिकेट लीग 2026 पर्व 1 चा चॅम्पियन संघ श्रीशा 11 गोवाडे आदरणीय गणेशजी दुंदाजी नाईक सरांचा संघ ठरतोय चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीशा 11 गोवाडे आणि